नमस्कार नमस्कार माझ्या ज्ञानव्रती भक्तिव्रती रसिक श्रोत्यांनो, प्रेक्षकांनो आणि भक्तांनो, खूप दिवसांनी आपल्या भेटीला आली आहे. माऊलींची प्रेरणा झाली आणि आपल्या भेटीला मी आले आहे. यापूर्वी आपले हरिपाठाचे 2 अभंग झालेले आहेत. पहिले 2 अभंग काही कारणास्तव त्यामध्ये खंड पडला होता. आता पुन्हा माऊलींची प्रेरणा मिळाली आहे, त्यानुसार आले आपल्या भेटीला. माऊली पाठीशी आहेतच, त्यांना वंदन करूया. विश्वात्मक झालेल्या किंबहुना चराचर आपणाची झाला, अशा विश्वात्मक झालेल्या माऊलींना शिरसाष्टांग नमस्कार करू. आणि ज्यांनी नामाचं महात्म्य संपूर्ण हरिपाठाच्या 28 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे, अशा त्या हरिपाठाला आपण आता 3ऱ्या श्लोकापासून प्रारंभ करणार आहोत. नामाचा महिमा. नामाचा महिमा. कलियुगात नाम हेच प्रभावी साधन आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊली स्वतः म्हणतात की मी मुखामध्ये नाम घेतो आणि मनामध्ये त्या भगवंताचं ध्यान करतो. अशा प्रकारे भक्ती केली तर मनातल्या वासना जळून जातात आणि नामप्रभावाचा प्रत्यय येतो. आपण 3ऱ्या अभंगाकडे वळणार आहोत. यापूर्वी 2रा अभंग आपण पाहिला होता. चहुवेदी जाण शशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हा पाहिला होता आपण अभंग. आज आपल्याला 3रा श्लोक बघायचा आहे. 3रा श्लोक मी म्हणते. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा असार विचार हरी पाठ अव्यक्त निराकार नाही ज्या आकार तेथोनी जेथोनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांनी पुण्य होय. पुन्हा एकदा म्हणू. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा असार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरिविणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नामाचा महिमा सांगितलेला आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्रिगुणांचं महात्म्य कळतं. त्रिगुण सत्व रज आणि तम प्रकृतीचे हे 3 गुण आहेत. या 3 गुणांनी बनलेली प्रकृती या शरीरामध्ये आहे. त्रिगुण असार ते निरर्थक आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार. जे निर्गुण परब्रह्म आहे, जे गुणातीत आहे, जे गुणरहित आहे, ते परब्रह्म आहे. निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन. अर्जुनाला सांगितलंय आणि उपदेश केलाय. तमोगुणी असाल तर रजोगुणाचा प्रयत्न करा, रजोगुणी असाल तर सत्वगुणात जायचा प्रयत्न करा, सत्वगुणातनं गुणातीत व्हायचं आहे. निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन. म्हणून गुणातीत जे परब्रह्म आहे ते सार्थक आहे, ते अर्थपूर्ण आहे. त्रिगुण हे असार आहे. सत्वरजतम यांनी युक्त हा देह हा क्षणभंगूर आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. हा सगळा सार असार विचार काय क्षणभंगूर आहे, काय शाश्वत आहे, हे सगळं हरिपाठ वाचलं की कळतो. सारा सार विचार, ती निरक्षीर विवेकी वृत्ती हरिपाठ वाचल्यावर येते.
सारासार विचार हरी पाठ अव्यक्त निराकार. यामध्ये जास्त पडायचंच नाहीये. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. गीता माई तर पूर्ण या भोवतीच फिरते ना. जे अव्यक्त आहे, जे निराकार आहे, निर्गुण आहे, निर्लेप आहे, निरंजन आहे, निर्विकार आहे, असं नैनं चिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो शोषयति मारुत. अव्यक्तोऽयं चिंतोऽयं, असं हे परब्रह्मतत्व होते हो. गीता माई हेच सांगते, इथेही तेच सांगितलंय. अव्यक्त अव्यक्त येते, न व्यक्त न व्यक्तम. अव्यक्त निराकार, आकार नाहीये. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर, ज्यापासून हे चराचर निर्माण झालंय, ही 14 भुवनं ज्यापासून निर्माण झाली आहे, त्यासी भजे. त्यापासून निर्माण झाली आहे. पाहिलं तर ते बी एवढं आहे, अणुहून कमी परमाणू बी एवढं आहे, पण त्याच्यापासून हे विराट विश्व निर्माण झालं आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चर अचर, ज्यापासून हे चराचर निर्माण झालंय, 14 भुवन निर्माण झालंय, त्यासी भजे. त्याला भज, त्याचं चिंतन कर. त्या परब्रह्माचं चिंतन करायचंय श्रोते हो. नामस्मरण करताना सुद्धा उपास्य दैवताचं नामस्मरण करणं योग्यच आहे, पण परब्रह्म स्वरूप जे 3 देवता आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांचं नामस्मरण हे परब्रह्म चिंतन होतं. त्या परब्रह्माचं स्मरण करायला सांगतायत. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. माऊली स्वतः सांगताय, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. त्यांच्या मनामध्ये रामकृष्णांचं ध्यान आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. हे कशाचं आहे? या जन्माचं पुण्यफळ एक आहे. मनात रामकृष्ण येणं हे या जन्माचं पुण्य नाही आहे, अनंत जन्मांनी पुण्य होय. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. अनंत जन्माचं पुण्य असतं श्रोते हो. तेव्हा कुठे मनाला रामकृष्ण म्हणण्याची बुद्धी होते, तो जप करण्याची बुद्धी होते, हरिपाठ वाचण्याची बुद्धी होते. म्हणून म्हटलंय, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. काय गुणामध्ये आहे आणि निर्गुणात काय आहे, या वादामध्ये माणसाने पडायचं नाही. सगुण निर्गुण एकू गोविंद रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. श्रोते हो, आपले जे संत मागील या जन्मा मुक्त झालो, असे जे आपले संत ज्ञानदेव आहेत, रामदास आहेत, एकनाथ महाराज आहेत, हे मागील या जन्म मुक्त झाले, परब्रह्म स्वरूपच येते, प्रति परब्रह्म आहे. पण तरीही सगुणावर त्यांचं विशेष प्रेम आहे. सगुण भक्ती, सगुण रूप त्यांना विशेष आवडतं. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. हे सगुण मूर्ती या परब्रह्मस्वरूप संतांना मनापासून भावते. तिचं ते भजन पूजन करतात. म्हणून सगुण हे निरर्थक आहे आणि निर्गुण हे अर्थपूर्ण आहे, या वादात आपल्याला पडायचं नाही आहे. आपण जेथोनी चराचर त्या परब्रह्माचं चिंतन करायचं आहे, ज्यामुळे त्याचं ज्ञान मिळेल. अशी वेद उपनिषद पुराणं वाचायची आहेत. माऊलींनी मागच्या श्लोकात सांगितलं आहे, 18 पुराणे हरिसी गाती. 18 पुराण, मद्वयम भद्वयम बत्रयम वचतुष्टयम अनापलिंगम कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. ब पासून सुरू होणारी, भ पासून सुरू होणारी, म पासून सुरू होणारी, व पासून सुरू होणारी अशी जी पुराणं आहे, 18 पुराणं आहे. व्यास मुनी रचित 18 पुराण. व्यासस्य वचनद्वयम परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. श्रोते हो,
चहुवेदी जाणं, 4 वेद 18 पुराण ह्याच परब्रह्माचं गीत गातात. आणि म्हणून आपण नामस्मरणामध्ये त्याचं चिंतन करायचं आहे, परब्रह्माचं चिंतन करायचं आहे. किरकोळ वादामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. फक्त नामस्मरण. नामोच्चारे वासनाक्षय जाळती. जाणोनी नाम घेता वासनाक्षय, नेणोनी नाम घेता पापक्षय. जाणून बुजून नाम घेतलं वासनाक्षय आहे, वासनाक्षय आहे. आणि न जाणता नकळत नाम घेतलं तरी पापाचं नाश होतो. हो, न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकळ पातक भस्म करी तसे. नामाचा महिमा. प्रत्येक पदाच्या शेवटी माऊली म्हणतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंतांनी जेव्हा पृथ्वीवर संकट आलं तेव्हा तेव्हा अवतार घेतलेत, दशावतार घेतलेत. राम असेल, कृष्ण असेल, मत्स्य असेल, कुर्म असेल, वराह असेल. हे जरी त्यांनी पंचमहाभौतिक देह धारण केले श्रोते हो, तरी ते माणसाच्या देहासारखे प्रकृतीने युक्त नसतात. ते परब्रह्म रूपच असतात. ते परब्रह्म रूपच असतात. हे मोठं आश्चर्य आहे. म्हणून त्यांना काम, क्रोधाधिक इत्यादी रिपू झाळत नसतात. देह असले तरी ते प्रकृतीच्या पलीकडेच असतात. असा हा त्यांच्या त्या नामाचा महिमा आहे श्रोते हो. पुन्हा एकदा म्हणूया, त्रिगुण असार निर्गुण हे सारा, सारा असार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, दोघांचा संबंध गुणाशी आहे. गुणाचे अवगुण हरिविणे मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. अनंत जन्मांचं पुण्य, अनंत जन्मांचं पुण्य. श्रोते हो, या अनंत शब्दाचा अर्थ खूप छान एका ठिकाणी पाहिला मी. आपण म्हणतो शरीराला भोग असतात, आपण मनाचं समाधान करतो आणि म्हणतो ठेविले अनंते तैसेची राहावे. त्या अनंताने, त्या नारायणाने ठेवलं तसं राहावं. इथे अजून एक अर्थ सांगितला आहे की अनंत जन्मामध्ये तुम्ही जे काही कृत्य केले त्याचे भोग येते अनंत जन्मांनी. गेल्या अनेक जन्माचे तुमचे जे भोग आहेत ते या जन्मी आलेले आहे. असाही एक अर्थ आहे श्रोते हो. जे वाट्याला येईल ते उत्तम आपली ती भक्तीची शाल समजून त्याला पांघरायचं आहे. माऊली हेच सांगतात, नामस्मरणाने या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये उगम पावतात. म्हणून पुनः पुन्हा पुनः पुन्हा पुनः पुन्हा म्हणूया, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इत्यलाम.